नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण डायबिटीस आणि लठ्ठपणावर यशस्वी उपचार याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर अश्विनी गायकवाड. मॅडम, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. तर विषयाला सुरुवात करण्याआधी मॅडमची ओळख करून घेऊयात. डॉक्टर अश्विनी गायकवाड या नावाजलेल्या ओबेसिटी कन्सल्टंट आहेत. गेल्या 23 वर्षांपासून त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. त्यांचे हॉस्पिटल्स मुंबईमध्ये बांद्रा, पुणे, वसई येथे आहेत. संपूर्ण भारतामधून त्यांच्याकडे रुग्ण येतात. शिवाय भारताबाहेरून जसे की अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, फ्रान्स, दुबई, शारजा, अबुधाबी येथील रुग्ण देखील त्यांच्याकडे उपचारासाठी येतात. डॉक्टर अश्विनी गायकवाड या भारतामधील त्यांच्या क्षेत्रातील पहिल्या भारतीय महिला ओबेसिटी कन्सल्टंट आहेत. डॉक्टर अश्विनी यांना 2025 मध्ये इंडियाज एक्सलेंट वेट लॉस डॉक्टर हा अवॉर्ड प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या हस्ते देण्यात आला. डॉक्टरांना 2018चा प्रतिष्ठित समजला जाणारा सेव्ही वुमन एम्पॉवरमेंट अवॉर्ड प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. डॉक्टर MD मेडिसिन आहेत. लठ्ठपणा आणि संबंधित आजार यावर त्यांनी संशोधन केलेलं आहे. शिवाय डॉक्टर अश्विनी गायकवाड या मधुमेह व संबंधित आजार, PCOD, हायपोथायरॉइडिझम आदींवरती उपचार करण्यात विशारद आहेत. त्यांच्या संशोधनाचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही व्यक्तीला वजन कमी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची सर्जरी, जिम, एरोबिक्सी, योगा, क्रॅश डायटिंग करण्याची गरज नाही. यांच्या औषधाने टाईप 2 डायबिटीस देखील रिव्हर्स होतो. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, आजकाल आपण बघतोय की जागतिक स्तरावर डायबिटीसचं प्रमाण हे वाढताना दिसतंय, तर त्याबद्दल काय सांगाल? आज जगभरामध्ये साधारणतः 589 मिलियन लोक हे डायबिटीस सोबत जगत आहे. आणि जर आपण भारताबद्दल बोलायला गेलं तर भारतामध्ये सध्या 90 दशलक्ष लोक हे डायबिटीस सोबत जगत आहे. त्यापैकी 43 मिलियन लोकांना आपल्याला डायबिटीज आहे या गोष्टीची कल्पना देखील नाहीये. 25 मिलियन लोक हे साधारणतः प्री डायबिटिक झोनमध्ये आहेत. सध्या 7 पैकी एका व्यक्तीला डायबिटीसचा त्रास आहे. आणि 2050 पर्यंत साधारणतः 158 मिलियन लोक डायबिटीसच्या आजाराने ग्रस्त होतील अशी शंका वर्तवली जाते. आणि जर असं झालं तर ते आपल्या भारतासाठी खूप रिस्की असेल, कारण डायबिटीज हा येताना एकटा येत नाही, तर डायबिटीज खूप सगळ्या मेजर आजारांना सुद्धा सोबत घेऊन येत असतो. निश्चितच, जसं तुम्ही म्हणालात की डायबिटीस अनेक आजारांना आमंत्रण देतो. डायबिटीसचं निदान झाल्यावर पेशंटने सावध का राहिलं पाहिजे? डायबिटीजला सायलेंट किलर असं देखील म्हटलं जातं, कारण सुरुवातीला काही डायबिटीसचा त्रास जाणवत नाही, पण हळूहळू शरीरामध्ये व्हायटल ऑर्गन्सचं डॅमेज सुरू होतं. डायबिटीस पेशंटमध्ये साधारणतः पेशंटची इम्युनिटी ही कमी होते, रोगप्रतिकार क्षमता कमी होते आणि छोटंसं झालेलं इन्फेक्शन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शरीरामध्ये वाढायला सुरुवात होते. आणि यामुळे इन्फेक्शन पटकन कंट्रोलमध्ये येत नाही किंवा जखम झाली तर ती पटकन भरून निघत नाही. त्यामुळे डायबिटिक पेशंटने जर तुम्हाला एकदा डायबिटीस डिटेक्ट झालाय तर तुम्ही खूप काळजी घ्यायला हवी स्वतःची. पण डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत? काय होऊ शकतं? डायबिटीज ज्यावेळेला येतो त्यावेळेला डायबिटीज हा एकटा येत नाही, तर डायबिटीजच्या खूप सगळ्या फॅमिली मेंबर्सला सोबत घेऊन येतो. डायबिटीजचे जर बाकीचे साईड इफेक्ट्स किंवा कॉम्प्लिकेशन्स जर आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की डायबिटीजमुळे डायबिटिक रेटिनोपॅथी, डायबिटिक न्यूरोपॅथी, डायबिटिक नेफ्रोपॅथी, गँग्रीन, सडन हार्ट अटॅक, किडनी डॅमेज ह्यासारखे मेजर कॉम्प्लिकेशन्सला पेशंटला सामोरं जावं लागू शकतं. पण मग जर डायबिटीसवर योग्य वेळी योग्य उपचार झाले नाहीत तर काय परिणाम होईल? डायबिटीज जर वेळेवर टाईप 2 डायबिटीज जो आहे तो हा कम्प्लिटली बरा होणारा आजार आहे, हा कम्प्लिटली रिव्हर्ट होऊ शकतो. डायबिटीज जर पूर्णपणे बरा झाला नाही तर पेशंटचं आयुष्य हे साधारणतः 8 ते 10 वर्षांनी कमी होतं. डॉक्टर, आपण बोलतोय की मुलांमध्ये देखील आता डायबिटीसचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे, तर मुलांमधला डायबिटीस अधिक गंभीर असतो का? नक्कीच. खूप छान प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारलाय. कारण सध्या भारतामध्ये मुलांमध्ये डायबिटीसचं प्रमाण खूप झपाट्याने वाढताना आपल्याला बघायला मिळतंय. आणि मुलांमधला डायबिटीस जो आहे तर तो खूप लवकर, जर टाईप 2 डायबिटीस जरी असेल तर तो पटकन रिव्हर्ट होणं गरजेचं आहे. कारण टाईप 2 डायबिटीस किंवा कुठलाही डायबिटीज असेल तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स खूप फास्ट प्रमाणामध्ये आपल्याला लहान मुलांमध्ये त्याचे कॉम्प्लिकेशन्स बघायला मिळतात. त्यामुळे डायबिटीज जर तुमच्या मुलांना असेल किंवा तुमची मुलं प्री डायबिटिक झोनमध्ये असतील तर आत्ताच योग्य काळजी घ्या की जेणेकरून आपण डायबिटीज कम्प्लिटली रिव्हर्ट जर केला तर मुलांना फ्युचरमध्ये होणारे जे काही डायबिटीजचे कॉम्प्लिकेशन आता आपण जस्ट बघितलेत तर त्या कॉम्प्लिकेशन पासून आपण मुलांना वाचवू शकतो.
डॉक्टर, आता तुम्ही टाईप 2 डायबिटीस बद्दल बोलला, तर कनकवेदामध्ये टाईप 2 डायबिटीस रिव्हर्स करता येतो आणि ही जी उपचार पद्धती जी आहे ती रुग्णांसाठी संजीवनी ठरते, तर त्याबद्दल काय सांगाल? कणकवेदामध्ये फक्त ब्लड शुगरच कंट्रोल केली जात नाही, तर त्याच्यासोबतच टाईप 2 डायबिटीसचं रूट कॉज आधी शोधलं जातं आणि त्यावर प्रॉपरली ट्रीटमेंट केली जाते. जसं की इन्सुलिन रेजिस्टन्स आहे किंवा हार्मोनल इम्बॅलन्स आहे, डिस्टर्ब मेटाबॉलिझम आहे. आणि टाईप 2 डायबिटीज जर असेल, जर तो आपल्याला पूर्णपणे बरा करायचा असेल, तर त्याच्या रूट कॉजपर्यंत पोहोचणं हे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. आणि असं जर होत असेल तर आपण डेफिनेटली टाईप 2 डायबिटीज पूर्णपणे रिव्हर्ट करू शकतो. आपल्याकडे आपण होलिस्टिक स्वरूपाची औषधं वापरतो. ही सगळी औषधं वनस्पतीपासून बनवली जातात, त्यामुळे याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम होत नाहीत. आणि यामध्ये शुगर फास्टिंग किंवा पोस्ट मील ब्लड शुगर आहे, ती तुमची ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर 15 दिवसानंतर पेशंटला स्वतःला लक्षात येतं की तुमची फास्टिंग किंवा पोस्ट मील ब्लड शुगर जी आहे ती कमी झाली आहे. हळूहळू तुमचं HbA1c नॉर्मल यायला लागतं. आणि यामध्ये कुठल्याही प्रकारची सर्जरी किंवा क्रश डाएट करण्याची तुम्हाला गरज नाहीये. यामध्ये फक्त मेडिसिन्स दिले जातात आणि टाईप 2 डायबिटीज कुठल्याही प्रकारची सर्जरी, डाएटिंग किंवा न करता कमी होतो आणि म्हणूनच याला या ट्रीटमेंटला संजीवनी असं म्हटलं जातं. काही पेशंटचे टेस्टिमोनियल आपण या ठिकाणी बघूयात. मिसेस समृद्धी यांचं 75 किलो वेट होतं, यांना डायबिटीसचा त्रास होता आणि आपल्याकडे ट्रीटमेंट स्टार्ट केल्यानंतर त्यांचा डायबिटीस बरा झाला, सोबतच त्यांचं वेट सुद्धा 50 kg झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणखी एक पेशंट आपण या ठिकाणी बघायला मिळतात, त्यांचं वजन 90 किलो होतं, टाईप 2 डायबिटीसचा त्यांना त्रास होता. आपल्याकडे उपचार घेतल्यानंतर त्यांचं वजन साधारणतः 40 किलोने कमी झालं आणि सोबतच त्यांचा डायबिटीस सुद्धा रिव्हर्ट झालेला आहे. मिस्टर देवेंद्र यांचं वजन 126 किलो होतं. वजन जास्त असल्यामुळे त्यांना टाईप 2 डायबिटीज, हाय कोलेस्ट्रॉल आणि बीपी यासारखे आजार झाले होते. पण त्यांनी ज्यावेळेला कणकवेदाची ट्रीटमेंट घेतली तर आपल्या ट्रीटमेंटने त्यांचं वजन 85 किलो झालं. सोबतच त्यांचा बाकीचे जे काही आजार होते ते सुद्धा कमी होण्यासाठी त्यांना मदत झालेली आहे या ठिकाणी. 85 किलो असलेले हे पेशंट ज्यावेळेला त्यांनी आपल्याकडे ट्रीटमेंट सुरू केली त्यावेळेला 85 किलो वेट होतं. आपल्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांचं वजन 55 किलो झालेलं आहे आणि सोबतच त्यांचे बाकीचे जे काही कॉम्प्लिकेशन्स होते ते सुद्धा या ठिकाणी रिड्यूस झालेले आहेत. 90 किलो असलेले हे वजनाचे पेशंट आफ्टर ट्रीटमेंट 52 kg पर्यंत पोहोचलेले आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. मिसेस भारती यांचं 87 kg वेट होतं. आपल्याकडे ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर त्यांचं वजन 50 kg पर्यंत पोहोचलेलं आहे. सारिका यांचं वजन 90 किलो होतं. ट्रीटमेंट नंतर 50 kg झालेलं आपल्याला बघायला मिळतं आणि हे 40 किलो वजन अगदी वर्षभराच्या कालावधीमध्ये कमी झालेलं आहे. 79 kg असलेले हे पेशंट आपल्याकडे ट्रीटमेंट झाल्यानंतर 57 kg पर्यंत पोहोचलेले आहे. 104 किलो असलेले हे पेशंट आपल्याच्या ट्रीटमेंटने 60 kg पर्यंत पोहोचले. वर्षभरामध्ये साधारणतः त्यांचं 44 kg वजन कमी झालेलं आहे. मिस विशाखा यांचं वजन 102 किलो होतं. हार्मोनल इम्बॅलन्सचा त्रास होता यांना. आपल्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांचं वजन 50 किलो झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. अशाच काही डायबिटिक पेशंटची टेस्टिमोनियल आणि वेटच्या पेशंटची टेस्टिमोनियल आपण या ठिकाणी बघूयात. अगदी जसं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे, काही रुग्णांचं मनोगत आता आपण ऐकणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी गावडे, मुंबई येथे राहते. मला 16 वर्षापासून थायरॉइडचा त्रास आहे. त्यामुळे माझे गुडघे दुखायचे, मला चालताना दम लागायचा, मला डायबिटीसचाही त्रास होऊ लागला. मला माझ्या मैत्रिणीने कनकवेदाचा रेफरन्स दिला. कनकवेदामध्ये येऊन मी ट्रीटमेंट चालू केली आणि त्यामुळे माझं 16 किलो वजन कमी झालं. वजन कमी झाल्यामुळे माझे गुडघे दुखायचे पूर्णपणे बंद झाले. माझं डायबिटीसही पूर्णपणे बरं झालं. आता मला खूप फ्रेश वाटतं. थैंक्स टू कनकवेदा. नमस्कार, मैं किशन करमचंदानी मुंबई बांद्रा में रहने वाला हूँ. मुझे डायबिटीज़ डिटेक्ट हुई थी लास्ट ईयर और मैंने कनकवेदा में अप्रोच किया था और ट्रीटमेंट के बाद अब डायबिटीज़ कंट्रोल में है, थैंक्स टू कनकवेदा. नमस्कार, मी रवींद्र तारू मुंबई येथे राहतो. मी अदानी इलेक्ट्रिकमध्ये अधिकारी म्हणून काम करतो. 2019मध्ये मला टाईप 2 डायबिटीज डिटेक्ट झाला. मी ताबडतोब कनकवेदामध्ये ट्रीटमेंट सुरू केली. माझा डायबिटीज पूर्णपणे बरा झाला आहे. आता मी गोड खाऊन सुद्धा माझी ब्लड शुगर नॉर्मल आहे. थँक्स टू कनकवेदा. नमस्कार, मी श्रद्धा रवींद्र शिकरे. मी मुंबई येथे राहते. माझे वय 46 वर्ष आहे. डिलिव्हरी नंतर माझे वजन हळूहळू वाढत गेले. वजन वाढल्यामुळे मला
टाचदुखीचा तसेच मधुमेहाचा त्रास सुरू झाला. बरेच प्रयत्न करून सुद्धा माझे वजन कमी होत नव्हते. नंतर माझ्या मैत्रिणीने कणकवेदाबद्दल माहिती दिली. मग मी कणकवेदा क्लिनिकला भेट दिली. डॉक्टरांनी मला तुमचे वजन कमी होईलच, त्याचबरोबर तुम्हाला असणारा मधुमेहाचा त्रास हा सुद्धा पूर्णपणे बरा होईल हे सांगितले. हे ऐकून मला क्षणभर खूप बरे वाटले. माझी ट्रीटमेंट सुरू झाली. ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर माझे वजन हळूहळू कमी होत गेले. 25 किलोने माझे वजन कमी झाले. वजन कमी झाल्यामुळे मला असणारा टाचदुखीचा त्रास पूर्णपणे बंद झाला. माझ्या डायबिटीज डॉक्टरांनी माझी औषधे पूर्णपणे बंद केलेली आहेत. 4 महिन्यापासून मी कोणतेही औषध घेत नाही. औषधं न घेताही माझी साखर नियंत्रणात आहे. हे सर्व शक्य झाले ते कणकवेदामुळे. थँक्स टू कणकवेदा. नमस्कार, मी रेश्मा जळगावकर. गेल्या 6 महिन्यापासून कणकवेदा श्रीमती अश्विनी गायकवाड ह्यांच्याकडे मी डायबिटीस आणि ओबेसिटीसाठी ट्रीटमेंट घेत आहे. मला याचा रिझल्ट खूप चांगला आला. माझं या 6 महिन्यामध्ये 12 किलो वजन कमी झालं. शिवाय माझ्या डायबिटीसच्या 2 गोळ्या कमी झाल्या आणि डायबिटीस अगदी नॉर्मल झाला आहे. याबद्दल आणि चांगलं मला स्वस्थ आयुष्य दिल्याबद्दल मी कणकवेदा यांचे आभार मानते. मी डॉक्टर रवींद्र कोलते. मी आय सर्जन आहे. मला 2019ला डायबिटीज डिटेक्ट झाला. त्यानंतर मी ताबडतोब कणकवेदाची ट्रीटमेंट सुरू केली आणि आज माझा डायबिटीस रिव्हर्ट झाला आहे आणि माझी ब्लड शुगर, फास्टिंग BP दोन्ही अत्यंत नॉर्मल येत आहेत. थैंक्स टू कणकवेदा. नमस्कार, मेरा नाम ब्रिज नारायण है. मैं इंटरनेशनली सरोद बजा रहा हूँ पिछले 55 सालों से, सिंस 1972. मुझे पिछले 30 सालों से डायबिटीज है. इस वजह से पिछले 10-15 सालों से मुझे बहुत वीकनेस थी और मेरा कॉन्फिडेंस लेवल बहुत कम हो गया था. अब जब से मेरे एक रिलेटिव ने मुझे बताया है कणकवेदा, इधर आप जाइए और अपने डायबिटीज के बारे में बात कीजिए, तो मैं कणकवेदा में आया और मैंने अपने डायबिटीज के बारे में इनसे आके बात की. इन्होंने पिछले 1 महीने से मुझे दवाई दे रहे हैं और वो दवाई से मुझे बहुत फायदा हुआ है. मेरी वीकनेस कम हो गई है और मेरा कॉन्फिडेंस लेवल एकदम बढ़ गया है. अब मुझे कोई वीकनेस नहीं है और मेरा कॉन्फिडेंस लेवल बहुत अच्छा है इस वक्त में. पिछले महीने में मैंने 4 कॉन्सर्ट किए 4-4 घंटे के और मुझे कोई तकलीफ नहीं हुई. मैं आप लोगों को ये कहना चाहता हूँ कि डायबिटीज इज रिवर्सेबल. ये एक्सपीरियंस मुझे यहाँ आके हुआ है. मैं आप सब लोगों को सजेस्ट करूँगा कि आप लोग भी कणकवेदा में आइए और अपने डायबिटीज़ का ट्रीटमेंट कीजिए. धन्यवाद. नमस्कार, मी निलेश पंडित. बाय प्रोफेशन मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि मी बोरिवली वेस्ट मुंबई येथे राहतो. गेले 10 वर्ष मला डायबिटीज आहे. मला एका डॉक्टरांनी कणकवेदाचा मला रेफरन्स दिला आणि मी 1.5 वर्षापासून कणकवेदामध्ये ट्रीटमेंट घेतो आहे डायबिटीजसाठी. आणि 1 वर्षानंतरच मला चांगला इफेक्ट जाणवू लागला आणि माझं आता डायबिटीज एकदम कंट्रोलमध्ये आहे. मला गोड खाण्याची खूप सवय असल्यामुळे अधूनमधून मी गोड पण खातो, पण सध्या माझं डायबिटीज गोड खाऊनही कंट्रोलमध्ये आहे आणि आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू व्हेरी मच कणकवेदा. नमस्कार. हाय, मी निकिता. मी बेळगाववरून आले. मी कणकवेदाला ह्यासाठी आले कारण माझं वेट खूप जास्त होतं. मी जेव्हा इकडे आले तेव्हा माझं वजन 84 किलो होतं आणि माझं वजन आता 64 kg आहे. म्हणजे माझं 20 किलो वजन कमी झालंय विदाऊट एनी क्रॅश डायटिंग, विदाऊट जिम. तर खूप इझिली मला वाटते की हे वजन कमी झालंय आणि ऑल थँक्स टू कणकवेदा. नमस्कार, माझे नाव भारती हरीश बोराडे. मी पुणे येथे राहते. 4 वर्षापूर्वी मला हायपोथायरॉइडिझमचा आजार डिटेक्ट झाला व मला माझ्या डॉक्टरांनी थायरोनॉम 25 mg ची गोळी सुरू केली व त्यावेळेस मला डॉक्टरांनी असे सांगितले की तुम्हाला ही गोळी कायमस्वरूपी घ्यावी लागेल. त्यावेळेस मी खूप घाबरलेली होते. काही केल्या मला काही कळत नव्हते. एके दिवशी मी TV वर अश्विनी मॅडम यांचा कार्यक्रम पाहिला व त्यांच्याशी कन्सल्ट करून कणकवेदामध्ये मी ट्रीटमेंट सुरू केली. बघता बघता काही दिवसांमध्ये माझे 30 किलोनी वजन कमी झाले व माझा हायपोथायरॉइडिझमचा त्रास सुद्धा कमी झाला व आत्ता गेली 6 महिने माझी गोळी सुद्धा बंद करण्यात आलेली आहे व माझे रिपोर्ट सुद्धा सर्व नॉर्मल येत आहेत. मला काही त्रास होत नाही. आय एम सो हॅपी. थँक्स टू कणकवेदा. नमस्कार, मी शीतल पोटे नागपूर येथे राहते.
गेल्या 12 वर्षापासून मला हायपोथायरॉइडिझम हा आजार आहे, ज्यामुळे माझे वजन वाढत होते. माझ्या मैत्रिणीने मला कनक वेदाचा रेफरन्स दिला. अपॉइंटमेंट घेऊन मी ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा माझी TSH लेवल 10.17 एवढी होती आणि वजन 75 किलो होते. ट्रीटमेंट सुरू केल्याच्या 1 महिन्यानंतर माझी TSH लेवल नॉर्मल आली आणि माझ्या फॅमिली फिजिशियननी थायरॉइडच्या गोळीचा डोस कमी करून दिला आणि वजनही माझे 9 किलोनी कमी झाले. थँक्स फॉर कनकवेदा. नमस्कार, माझं नाव अश्विनी शिंदे. मी मुंबई येथे राहते. वजन कमी करण्यासाठी मी बरेच प्रयत्न केले, लाईक जिमिंग केलं, डायटिंग केलं, बट माझं वजन कमी नाही झालं. मग नंतर मी मॅडमचा इंटरव्ह्यू पाहिला एकदा TV वर. मग त्यानुसार मी ट्रीटमेंट सुरू केली त्याची. माझं वजन तेव्हा 90 किलो होतं आणि 4 महिन्यामध्ये माझं वजन 20 किलो कमी झालेलं आहे, कोणतेही सर्जरी, डाएट किंवा जिम न करता. थँक्स टू कनकवेदा. आत्ताच आपण काही आनंदी रुग्णांचं मनोगत ऐकलेलं आहे आणि कनकवेदामधून उपचार घेतल्यानंतर त्याचा त्यांना फायदा झालेला आहे. तुम्हालाही जर टाईप 2 डायबिटीस आणि लठ्ठपणाचा त्रास असेल तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. तुर्तास वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण डायबिटीज आणि लठ्ठपणावर यशस्वी उपचार या विषयावरती बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर अश्विनी गायकवाड. डॉक्टर, डायबिटीज सोबत जर लठ्ठपणा असेल तर त्याला हाय रिस्क लाईफ कंडिशन असं का म्हणतात? एखाद्या पेशंटमध्ये डायबिटीज आणि लठ्ठपणा हे 2 कॉम्बिनेशन जर सोबत असतील तर त्याच्यामध्ये साधारणतः काय होतं की त्याला हाय रिस्क लाईफ कंडिशन असं म्हटलं जातं. कारण लठ्ठपणा आणि डायबिटीज ह्या 2 गोष्टी एका ठिकाणी आल्यामुळे पेशंटमध्ये हृदयविकाराचा धोका हा साधारणतः 3 ते 5 पटीने वाढतो. त्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर सडन हार्ट अटॅक, पॅरालिसिस किंवा हार्ट ब्लॉकेजेस हे आपल्याला बघायला मिळतं. तर आपण मेंदूवरती जर ब्रेनमध्ये जर आपल्याला बघितलं तर डिमेन्शिया किंवा मेमरी लॉस किंवा स्ट्रोक हे आजार आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. आणि डायबिटीज आणि लठ्ठपणाचा परिणाम हा किडनीवरचा ताण वाढवतो आणि त्यामुळं डायबिटिक पेशंटमध्ये कालांतराने किडनी निकामी होते, किडनी फेल्युअरमध्ये पेशंट जातो आणि मग पेशंटला डायलायसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट करण्याची गरज भासते. पण जर योग्य वेळी आपण योग्य उपचार घेत असतो आणि टाईप 2 डायबिटीज असेल तर आपण तो जर कम्प्लिटली रिव्हर्ट होत असेल, कम्प्लिटली पूर्णपणे बरा होत असेल तर हे सगळे पुढचे कॉम्प्लिकेशन आपण डेफिनेटली या ठिकाणी टाळू शकतो. कनकवेदामध्ये तुमचं डायबिटीज आणि ओबेसिटीवरती रूट कॉजवरती काम केलं जातं आणि त्यामुळे हे दोन्ही आजार पूर्णपणे बरे होण्यासाठी तुम्हाला मदत होते. मात्र डॉक्टर, ज्यांना टाईप 2 डायबिटीस आहे आणि त्यांना कनकवेदामध्ये उपचार घ्यायचे आहेत तर असे उपचार घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक पेशंटला सेंटरला व्हिजिट देण्याची गरज आहे का? बरेचसे पेशंट आहेत आपल्याकडे. आपण आधीच बघितलं की आपल्याकडे बरेचसे पेशंट हे आउट ऑफ इंडियाचे पण येतात. तर जे पेशंट फर्स्ट टाइम ॲटलिस्ट व्हिजिट करू शकतात मुंबईला किंवा पुण्याला, तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करा, फर्स्ट टाइम एकदा दाखवा. पण जर तुम्हाला येणं शक्यच नसेल तर तुम्ही घरी बसल्या बसल्या सुद्धा आमचं ऑनलाईन कन्सल्टेशन या फॅसिलिटीचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये पेशंट ऑनलाईन कन्सल्टेशन करतात आणि त्यांचं मेडिसिन्स त्यांच्या डोअर स्टेपला मागवून ते ट्रीटमेंट सुरू करू शकतात. म्हणजेच आपल्याला रीच बऱ्याच ठिकाणी पोहोचू शकतो. अर्थातच डायबिटीस असलेल्या पेशंटनी आपल्या ट्रीटमेंटसाठी कधीपासून सुरुवात केली पाहिजे, कधी सुरुवात केली पाहिजे ट्रीटमेंटला? हा खूप छान प्रश्न जान्हवी तुम्ही या ठिकाणी विचारलाय. डायबिटीज डिटेक्ट झाल्याबरोबर ज्या दिवशी तुम्हाला हे माहिती पडतं की मला डायबिटीज डिटेक्ट झालाय, सर्वात आधी जर तुमचं वजन जास्त असेल तर तुम्ही तुमचं डायबेटिक प्रोफाईल करून घ्या. वजन जास्त असेल किंवा तुम्हाला अनुवंशिकता असेल डायबिटीसची घरामध्ये तर तुम्ही आधी तुमचा डायबिटीसचा प्रोफाईल करून घ्या. आणि त्यामध्ये जर आपल्याला असं आढळलं की आपलं HbA1c हे 5.5च्या वरती वाढलेलं आहे, 5.5च्या वरती वाढलंय म्हणजे काय, आपण प्री डायबिटिक झोनमध्ये आहोत. प्री डायबिटिक झोन म्हणजे काय की प्री डायबिटिक झोनमध्ये असणारी व्यक्ती ही भविष्यामध्ये डायबिटीज पेशंटमध्ये टर्न होणार आहे. मग तुम्हाला वाट का बघायची आहे की मी डायबिटीज होईल आणि डायबिटीज झाल्यानंतर मग पुढच्या कॉम्प्लिकेशन पर्यंत जाईल? तर ज्या वेळेला तुम्ही प्री डायबिटीज झोनमध्ये आहात, तुमचं रेग्युलर चेकअप हे वर्षातून 1 वेळेला तरी तुमचं रेग्युलर चेकअप व्हायलाच हवं.
आणि ह्या चेकअपमध्ये जर आपल्याला कुठेही आढळलं की आपण प्रीडायबिटिक झोनमध्ये आहोत, इन्स्टंटली सेम डेला कॉल करा कनकवेदामध्ये आणि तुमचं ट्रीटमेंट स्टार्ट करा. की जे तुम्ही प्री डायबिटिक झोनमध्ये आहात तर प्रीमधून आपण खूप लवकर रिव्हर्ट होऊ शकतो. आता जे लोक डायबिटीजमध्ये सध्या जगत आहेत, आपल्याकडे बरेचसे पेशंट ज्या वेळेला येतात त्यावेळेला त्यांचं HbA1c साधारणतः 11 किंवा 12 पर्यंत पोहोचतो. पण ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर विदिन 4-5 महिन्याच्या कालावधीनंतर ते साधारणतः 5.5 किंवा 6.5 किंवा 6 पर्यंत तो पोहोचतो. तर डायबिटीज झालेली व्यक्ती, तुम्ही कुठल्याही डायबिटीजच्या स्टेजमध्ये असताल तर इमिडिएटली तुम्ही तुमचं ट्रीटमेंट जर स्टार्ट करत असताल कनकवेदामध्ये आणि ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर 15 दिवसानंतर तुम्हाला तुमच्या फास्टिंग आणि पोस्ट मील ब्लड शुगरमध्ये रिझल्ट दिसायला सुरुवात होते. पण डॉक्टर, हे आता जसं तुम्ही म्हणालात की कधीपासून सुरुवात केली पाहिजे, तर प्रत्येक पेशंटला ही एक उत्सुकता असते की आपल्याला कधी बरं वाटेल, रिझल्ट कधी दिसायला लागेल, तर त्याबद्दल काय सांगा? ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर साधारणतः 15 दिवसानंतर पेशंटला रिझल्ट दिसायला सुरुवात होते. आणि पेशंट सिम्पटमॅटिकलीच नाही तर पॅथॉलॉजिकल रॅपच्या रिपोर्टमध्ये सुद्धा त्या गोष्टी पेशंटला स्वतः पेशंट कम्पेअर करतो की 15 दिवसापूर्वीची माझी ब्लड शुगर आणि 15 दिवसानंतरची ट्रीटमेंट स्टार्ट झाल्यानंतरची ब्लड शुगर, त्यामध्ये त्यांना डिफरन्स लगेच जाणवतो. निश्चितच, म्हणजे कनकवेदामधील उपचार हे पेशंटसाठी संजीवनी ठरतायत. त्यामुळे आजच निर्णय घ्या, कारण तुमच्या आरोग्याचं नियंत्रण हे तुमच्या हातात आहे. डायबिटीजचं कॉम्प्लिकेशन्स टाळा, वजन नियंत्रित करा आणि आयुष्य अधिक ऊर्जेने जगायला शिका. कनकवेदा आपल्या सोबत आहे. सर्जरी नाही, क्रॅश डाएट नाही, साईड इफेक्ट नाही, फक्त परिणाम. तर डॉक्टर, निश्चितच डायबिटीस आणि लठ्ठपणा या विषयासंदर्भात तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.